सकाळी निघण्यासाठी आणि गाडी तयार करण्यासाठी ड्रायव्हर जेव्हा गाडीजवळ गेला त्याच्या असं निदर्शनास आले की कुणीतरी रात्रीतून एखाद्या समाजकंटकाने राजकीय वैमनस्यातून गाडीवर अशी दगडफेक केली. एक केविलवाना आणि लाजिरवाना प्रकार आहे, घाणेरडा प्रकार आहे. ज्या लोकांना विचाराने दाबता येत नाही, सामदान दंडभेदचा वापर करूनही वसीम देशमुखचा आणि शिवसेनेचा आवाज दाबता येत नाही, त्यावेळेस अशा प्रकारे त्रास देण्याचं हे काम करण्यात येतं. त्यांना वाटत असेल की आम्ही भिनारी माणसं आहोत. अरे गावगाड्यातून आलेला मी रांगडा शिवसैनिक आहे, गावगाड्यात राबलेला माणूस आहे. मी अशा या तुमच्या किविलवाण्या घाणेरड्या अशा आणि भ्याड हल्ल्याला भिणारा माणूस नाहीये. मी माझ्या जीवितास तर धोका आहेच. या संदर्भातलं पत्र मी माग SP महोदयांना, IG महोदयांना सुद्धा दिलेलं आहे. जीवाला भिणारे माणसं नाहीत, पण आमच्यासोबत 4 माणसं राहतात. आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या जीवाला त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ नये म्हणून हा एक पत्र देण्याचं मी केलं होतं. आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की ज्या कोणी नालायक लोकांनी आणि ज्याला काय म्हणता येईल आपल्याला नामर्द, ज्या नामर्दांनी हे काम केलंय त्यांना माझं खुलं आव्हान आहे. तुमच्यात जर धमक असेल तर वसीम देशमुखला समोरासमोर येऊन भिडा. मग तुम्हाला दाखवतो वसीम देशमुख काय आणि शिवसेना काय. गाडी निर्जीव वस्तूवर हल्ला करून काय करता? ते काचा फोडून काय होणार आहे? इन्शुरन्स मध्ये दुरुस्त होणारी वस्तू आहे ती. आज नाही उद्या 2 दिवसानंतर गाडी दुरुस्त होऊन वापस येईल. हिंमत असेल, धमक असेल तर वसीम देशमुखला येऊन खेटा ना समोरासमोर. मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आणि वसीम देशमुख काय. आम्ही तुम्हाला भिणारे, तुमच्या भ्याड हेरणाला दबणारे आणि आवाज दाबून घेणारे माणसं नाही आहेत. नाही, असं आता पर्टिक्युलर कोणाचं नाव नाही घेता येणार आपण, पण हे राजकीय वैमनस्यातूनच झालेलं आहे. ज्यांना माझा राजकीय त्रास होतोय, की ज्यांना वसीम देशमुखचा आवाज दाबायचा आहे, शिवसेनेचा आवाज दाबायचा आहे, त्यांनी हा प्रकार केलेला आहे. हो, मी शहर पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दिलेली आहे. मी त्यांनी फिर्याद दाखल करून घेतलेली आहे. पोलीस त्यांचा तपास करेल. CCTV मध्ये आज नाही उद्या ज्या लोकांनी केलं ते उघड होईलच, ते दिसून येतीलच.